ते चेकआउट करायचा टायमिंग झाला आहे आता. सगळ्यांचं आवरून झालं, सगळे आलेत बाहेर निघून, नाश्ता करायला गेलेत वाटतं. आणि अनिकेत आणि आदित्य राहिलेत रूममध्ये. त्यांची तेवढी एक रूम झाली, ते झाले की मग झालं. नाश्ता वगैरे करून निघणार आहे इथून. इथल्या हैदराबादमधले 2 मंदिरं करायची होती सकाळी 6ला उठून, पण काय कोण उठलंच नाही. सगळे उठल्यात 10 वाजता. आता चेकआउट होईल, 11:30 वाजत आलेत. बघू आता कसं करायचं. मंदिर करणार आहे, काय होईल काय सांगता येत नाही. हे होईल का मंदिर उषा? बघू आता. 3 एवढ्या उन्हाचे येडा बिडा आहे का? नाही होत. बघू, दाखवतो तुम्हाला जर झाले तर. असं पण दाखवणारच आहे. सोबत लवकर आवरून झालेला असा हिरो. कसं आहे, नादच नाही करायचा. होयो होयो होयो. नाश्ता आलाय, संपला इथला. एवढा एकच नाश्ता खाऊ शकतो इथं, दुसरं काय भेटणारच नाहीये. इडली आहे पण संपली आहे. अर्धी इथे आणि अर्धी तिकडे वाट बघतोय. मिळेल का आजच्याला? काय करायचं? दिसतंय की चांगलं, पब्लिक सांगेल. असं हिरो, सगळेच हिरो आहेत आज. अण्णा रसगुल्ला मांडट. लय भूका लागल्या. 2 दिवस जेवलं नाही. द्या मला बी द्या. एका डोशात सगळ्या घुसल्यात. काट काढ्या आणि वागणं सोडून द्या जरा. पोटाव पाडलाय काय? किलोमीटर वहाँ से बाजू में यही बघितलं. 20 से 20 किलोमीटर रहता, 20 किलोमीटर यहाँ से 60 टोटल वो वाला. और स्वर्णगिरी 40 रहता है ना. शाम में ना उच्चितल हमारे गूगल पे उच्चितल. नावं अशी आहेत की काही समजतच नाही नावांमुळे. सायंत्రం बाగుంటా ना. मदत करता येते आम्हाला मंदिरासाठी. इथं भारी भारी जेवढे चांगले चांगले मंदिर आहेत ना तेवढे सांगता येते. इथं काय पोटावर पडलेले आहेत. हे 108 मंदिर रहेंगे. काय दिखाव दिखाव. 108 मंदिर रहेंगे उसमें. मंदिर, ह्या मंदिरात जायचं प्लॅन आहे. बघू आता कसं होतं. लय मंदिर आहेत इकडं. आता इथले जे लोकल आहेत त्यांनी सांगितलं एवढे मंदिर आहेत की तुम्हाला दिवसभर होणार नाही. हो, काय प्लॅन आहे? काय प्लॅन आहे? काय करायचं? थांबायचं आहे का? 2च मंदिरं घ्यायचे. तो म्हणतो की 3रं मंदिर भारी आहे तिथलं. म्हणजे चांगले आहे ते घ्या. 100 कुठं त्यातले 2 करून. काय पोटाव पडल्यात काय? पोटाव पडलाय काय? खाऊ दे बाबा, भूक लागली काय आहे. रात्रीच नाही, रात्रीच लय वास मोडतो गाडी चालवायला. तर काय बोलायचं आता? ए ऋषा भरतंय की नाही? गाडी चालवताना चॉकलेट घ्यायचं कुमार सरांना आणि मला. आज किती तारीख आहे? आज 27 ना? नाही 25 आहे. 25 होते. चॉकलेट घ्यायचं गाडी चालवताना, झोप येते ना लय, त्यामुळं. निघाली आता सगळी. दणकून खाऊन झालं. 12 का 13 डोसं खाल्लं. आता निघाले.
निघायचंय. गाडी एवढी गरम झाली होती कोणच बसाना, त्यामुळे जरा AC लावलाय, डायरेक्ट लो केलाय, कूल करून जायचंय आता. कसं नियोजन चालू आहे? कसलं म्हणलं कसलं आहे हो? सवाई सर्जाचा नाव चांगलं. हैदराबादला येऊन पण टिक्के लावतात सगळ्यांना. चला दाखवतो रस्त्यात जेवढं जेवढं येईल जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो. लेट्स गो. जागेवरनं बांधलं. जागत नाही टिकीत. क्लच वाटलं नाही. काय करायचं? फोटो काढायचा आपला. हो आदित्य सर या ना. मिनिटं झाली निघालो ना, अजून फोटोच चालू आहे. काय करणार? काढायला लागते. तो स्टिक बिक लावून. साऊंड काय होतंय काय चौकोन आला रे, चौकोन गेला. काय करू? जाऊ का नको आम्हाला काहीच. तर नमस्ते गाईज, आता आम्ही पोहोचलेलो आहे स्वर्णगिरी मंदिरला. तुम्ही सांगा आता तुम्हाला मंदिर कसं वाटेल. खूप लांब आलोय ह्या मंदिरासाठी आणि ह्या भाऊंनी मंदिर दाखवले. भाऊ कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन? ओ भाऊ, हे भाऊ पण इकडचेच आहेत पण पुण्यात राहतात. बोल ना भाऊ. लय ऊन आहे म्हणतात, लय त्यांच्या गावाला एवढं ऊन आहे म्हणतात की काय बोलू. पुण्यात एवढं ऊन नाही. आणि हे आमचे सर, हे चित्रकलेचे सर, ही व्यंगचित्र त्यांनीच काढलेले आहेत. चित्र दाखव. चित्र आतमध्ये गेल्यावर दाखवतो आता. एंट्रन्स बाप आलंय, असं वेगळं वाटतंय नाही का काहीतरी. आपण आपली मंदिरं बघून असं हे झालंय रे, म्हणजे असं वेगळं वाटतंय. मंदिरपतीचं केवढं आवडत. तो कमान बघूनच ऍड होईल रे तिथली. व्हिडिओ काढायचा होता तो पुढे बसायचं ना. बसलो होतो नाही. क्वालिटी आले हे बघ, रामाच्या हनुमानाच्या. कुठून घ्यायचं पार्किंग. ऑनलाईन आहे की डायरेक्ट स्कॅनर? ऑनलाईन आहे. 50 rupees parking sir, online ఉంది. मी बी बनवणार आहे इथले व्हिडिओ एकदम क्वालिटीमध्ये. शिवाय नका रे देऊ राव. शिवाय पण असल्या ना अजून देत नाही, काय करता बी येत नाही.
चालावं लागेल. होय, इथे होय, इथे parking. टू ब्रिज है, टू ब्रिज और टू ब्रिज 300 पप्पा कोण आहे याच्यातला? पप्पा कोण आहे? कसं आहे मग हा? व्यंकटरमण गोविंदा सर व्हिडिओ बोल नाही, फोटो काढा. आज आपण हैदराबाद मध्ये सुवर्णगिरी मंदिरामध्ये आलेलो आहे. या ठिकाणी दर्शनासाठी आपण सगळेजण चाललेलो आहे. सर्व खुश आहेत ना? सगळे जेवलेत ना? सगळे एकदम ओके. सर्वांनी कॉन्ट्री दिलेली आहे, त्यामुळे सगळेजण खुश सर त्याच कॉन्ट्रीमध्ये गोवा ट्रिप करूया. मारुतीची मूर्ती. दर्शन वगैरे मस्त झालेलं आहे. आता फिरून वगैरे झालं, पूर्ण मंदिर बघून झालं आणि आता इथे प्रसाद भेटतो वाटतं, तर तो प्रसाद खायला जायचं आहे. बघायचं आहे कसं लागतं, कारण की आपल्याला इकडचं माहिती नाही ना चव वगैरे. बघूया कसं आहे, काय प्रसाद आहे. ही मूर्ती पण बघा एकदम मस्त आहे, दाखवतो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला. एकदम मस्त दर्शन झालं. काय म्हणतो, एकदम मस्त दर्शन झालं. गर्दीच लागली नाही आम्हाला लाईनीत. मोबाईल ठेवले होते आतमध्ये, घेतले आता. मोबाईल नाहीच अलाउड ना, सगळं बंद आहे. तिरुपतीला तर काय होतं काय माहिती, तिकडे तर डायरेक्ट काढून घेतात ना बाहेर मंदिराच्या बाहेर. त्याला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो. चला, हा प्रसादाचा एरिया आहे, इथं प्रसाद भेटतं. आमच्या वेळेस संपला आहे, शेवट आहे डायरेक्ट इथं. एक दोन डबल भात घेतला, पुरणार नाही म्हटलं, जास्त घेतलं मग डायरेक्ट. मी माझ्या हाती नाही घेतला, माहिती की मग पोरांसाठी घेतला. माहिती की मला, मग तू मुद्दा म्हणून सांगतो का व्हिडिओमध्ये. चार ताट 3 ताटं घेतले.
मस्त प्रसाद वगैरे खाऊन झाला आहे आता एकदम ओके ओके. हात धुवायला आलो होतो तर इकडं ग्रीनरी बघा कसली आहे. एक नंबर क्लायमेट आहे. निघायचं आहे आता. सौरभदा म्हणलाय गाडी मी घेतो. फॉर्म मध्ये बसलाय आता बघ कुठपर्यंत गेले. मलक 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 मलक. अरे हँडलला चिटकतो का अख्खा. आता काय कर माहिती का सौरभदा, आता सीट आणि माग जा. हे माग घे बस. झाला का रिलॅक्स. पाय पुरत्यात. आता बघू भाऊ कितपत गाडी नेतोय. मंदिराच्या बाहेर तरी घेऊन यायला पाहिजे. मोकळा रोड आहे ना जरा. आणि तुला मला साईडला मध्ये कोण बसणार आहे? आणि मी हार मानलेली आहे अशा पद्धतीने. अनिकेत भाऊ जिंकलेले आहेत रडून रडून खाली बसून बसून. अनिकेत भाऊंनी ठरवलंच होतं की मीच बाजूला बसणार खिडकीच्या. जाऊ द्यायचं काय विषय नाही. भेटली आहे भाऊंना जागा. आणि हा आमचा जो डबा आहे ना मागचा जो दिसतोय तो हे सर रे बाजूला जो दिसतोय तो चकल्यांचा आम्ही कंपल्सरी तोंड चालवण्यासाठी घेतला. मालक 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 मालक. अयो बायसेप्स नादच नाही करायचं. या झालं चिंबोन ॲप्स. अरे हो खड्ड्यांमधनं हळू घे. जमती भाऊला गाडी काय विषय नाही. मार तिकडे हळूहळू बस हळूहळू. ते नको फिरू दे. एक्सिलेटर कर सरळ कर सरळ. आता इथनं अशीच तिरुपती जाणार आहे गाडी. किती किलोमीटर रे? 650 किलोमीटर. जाऊ दे पळवायची नाही. अरे जाऊ दे म्हटलं फक्त. खड्डेतले हळू जाऊ दे. आता आपण इथं चहा प्यायला थांबलोय. पुढं दिसत नव्हतं म्हणून बळबळ आपलं शोधत 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 लक्ष देत देत भेटलंय आता एक चांगलं चहाचं दुकान. मस्त लेमन टी घेतलाय. त्यांनी तर कॉफी घेतली. पुण्याचे मग सुट्टी नाही. मध्ये पोहोचलोय आता. तिकडे कोण काढतात त्या जागेवर ठिकाणीवर आलोय. तिकडे काढतात. अनिकेत गेलाय बघायला. तिकडे भेटलं तर नशीब चांगलं होतं. 2 वाजता चालू होतं वाटतं. भेटतात वाटतं. आम्ही चाललोय आता परत मागं रिव्हर्सने आतमध्ये जायचं. येऊ द्या कुमार सर येऊ द्या. आम्हाला रिक्षावाल्याला काय जाऊ द्या. जाऊ द्या.
थांबा थांबा. तिकीट पण काढून झाले इथं. अजून राहिले थोड्या जणांचं, 3-4 जणांचं. हे आता इथं तसं काढताय. भागो. अजून एक. सत्यम आहे बघ आतमध्ये. सत्यम दाखवते. एक 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 दोन भाटके. अरे भाटके जसं उजळण तसं दिसतंय. हा डोंगर समोरचा दिसलाच नव्हता. तसे दिसतोय जसं उजळलंय तसं. नवीन नवीन गोष्टी बघायला भेटणार तिथं. नियोजनवाले सर्वात आधी तिकीट काढून आले दोघं जण. माहिती आहे ना यांना सगळं. आता मला एक गोष्ट कळली, या पासचा लय फायदा आहे. काय फायदा आहे कुमार सर? असे पास असेल तर 2-3 तासामध्ये दर्शन होतं. आणि नसला तर नसलं तर 12-16 तसं काय टायमिंगचं भेटलं का टायमिंग? टायमिंग मोबाईल मध्ये ते पण नाही तिकडे किती टायमिंग आहे? 10 वरती लिहिलं 10च आहे. हे काय इथं सगळ्यांना काय गुंड गुंड याला ओळखला का? आले घाल फोटो आलेत. सगळे आलेत. ए दाखव दाखव गुंड गुंड दाखव गुंड. ऋषी गुंड. सत्यम गुंड कुठे? हाकून सौरभ आहे. सत्यम गुंड. तुषार गुंड. दुसऱ्याचे 21 10:30 टायमिंग. पास पण भेटले. ह्याला दरवेळेस येऊन दर्शनाला भेटत नाही हा पास. 2-2, 3-3 तास, 4-4, 5-5, 17 तास लाईनीत थांबून भेटत नाही. ते आपल्याला 5 मिनिटात भेटले. आणि तुझ्यामुळं तुझी ओळख होती तर म्हणून भेटलं. बाई लावा ताकद. फोन कुमार सरांनी केलता वर, तुम्हाला हे माहित नाही. चला 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 चलो. आपण आज या बालाजीला पोहोचलेलो आहे. हे समोरचं जे गेट दिसतं हे समोरचं ते चेकपोस्ट आहे. तिथं सर्व गाड्या बॅग आपलं बॅग सगळं ओपन करून त्या एका मशीनमध्ये टाकून बॅग चेक केलं जातात. पूर्ण गाडी चेक केली जाते. आणि इथून असा वरती एक 15 ते 20 किलोमीटरचा घाट आहे. त्या घाटामधून आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. आणि घाट सोडून वरती गेल्यानंतर खाली असं मंदिर आहे नाही का. त्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन त्यानंतर येताना पलीकडच्या साईडने खाली यायला लागतं. येताना उतार आहे, जाताना पूर्ण चढ आहे. जाताना हा चेकपोस्ट आहे. पूर्ण गाडी चेक केली जाते. पूर्ण बॅगा चेक केल्या जातात. मागच्या वेळेस आमच्या बॅगेमध्ये ड्रोन होता. इथं 5,000 रुपयाची फाईन भरली आहे. आता यावेळेस आपल्याकडे कॅमेरा पण नाही, ड्रोन पण नाही आहे. आणि इथून आपल्याला चेकपोस्ट करून आपल्याला इथून सुंदर सुंदर असं दृश्य बघायला भेटणार तुम्हाला. आता पुढे हा घाट एवढा सुंदर आहे की डोळ्याचं पार न पिकतं. एवढा सुंदर घाट आहे. आणि हे जे टोक आहे त्या टोकावरती तिरुपतीचं एंट्रन्स आहे. जो की आपल्याला पायवाट केलं तर पाय काय जाते आपण घाटातच
चालणार आहे. घाटात तर तुम्हाला सुंदर असं दृश्य बघायला भेटणार आहे. गोविंदा गोविंदा छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी घेतलेच रे. आता इथं रूमसाठी बघायचं आहे. गाडी इथं कुठेतरी पार्क करायची. हे थांब आणि मी पितो. तिकीट काउंटर आहे इथं रूमचं तिकीट काढायला लागतं. आता इथं रूम आपल्याला भेटली नाही भेटली नाही स्वभाव आहे ते सगळं. नाही भेटली तर गाड्यांमध्येच झोपावं लागेल. गर्दी बघून टेन्शन आलं असं वाटतंय नाही होणार. तर अशाच पद्धतीने रूम पास पण भेटला आहे. बघू आता किती वाजता रूम पास म्हणजे टायमिंग असतो इथं काहीतरी 4 का 5 तासांनी रूम भेटते आपल्याला. ती कशी भेटेल काय भेटेल काय माहिती बघूया. चला रूमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आपली पोरं इथं बसतात कॉपरेट. गोविंदा गोविंदा रूमला आहे ना हां सकाळी नंबर आहे. संध्याकाळी नंबर आपल्याला किती वेटिंगवरती. अजून बाहेर पण आहे. लय जण आहेत लय गर्दी.
परस्पर तिकडे जातात बिना आंघोळ करता. पहिले टकलं करायचं मग दर्शनाला जायचं. तर देवाला नाही मानलं होत. तुमची इच्छा आम्ही जातो. तुम्ही ते फक्त स्टाईलसाठी करता. हा मग लुंगी घातलं का मी काय केलं माहिती आहे का? त्यासाठी मी काय केलं आता पण लुंगी लुंगी घालायची, फोटो घातली. बिटो फोटो बिटो काढायचे. काढले. लुंगी काढून ठेवली. साधे कपडे घालून टकलं करून आलो. टकलं करून आल्यानंतर मग लुंगी घालून परत गेलो. मी त्यात कशी आयडिया केली. टायमच टाइम संध्याकाळी 10पर्यंत दर्शन करू शकता. मी सांगतो काय, मी 2 ते 3 तास झोपणार. कुणाचा झोपणार झालेला पण भेटला 2 ते 3 तास झोपायचं, आराम करायचा. आपण इव्हिनिंगच्या टायमिंगला दर्शन आलो. बरोबर आहे. फोटो बिटो काढून आणि ज्याला फोटो काढायचे ना भरपूर त्याने लवकर आवडतं. काय फोटो काढायचे काढून, कारण का मला माहिती 2 ते 3 तास कळत नाही कसं जातं. आमची तर भांडणच होते स्टुडंटची आमची दरवेळेस. आता लेट करतं. पर्यंत आलो नाही ते सेल्फी स्टिक रूममध्ये राहिले. मी जाऊ का मी जाऊ, तू जा याच्यावर त्यांची या दोघांची ती वेगळी नाही. सेल्फी शेवटी स्टिक तो नाही रे, आधार कार्ड कार्ड. आलं. रूमा भेटल्यात शोधून असं जेलमध्ये आल्यावाने वाटायला लागले. अशा रूमा भेटल्या. बुलबुला आहे डायरेक्ट बुलबुल आहे. इतर आंबल्यात तोंडा बघा बघ सत्य संपलंय. 1.5 तास नुसतं रूमच शोधतोय आम्ही. आता तशी भेटल्यात रूमा. त्या चावीसाठी त्या बाईसाठी थांबलोय. ती बाई येणार मग ती चावी घेऊन ती रूम खोलून दाखवणार. जर क्लीन नसेल तर क्लीन करणार. तिला 15-20 मिनटं. एंड झालाय एंड. बुलबुलया बघायचे का आता इथनं एवढा पट्टा. हा केवढा पट्टा आहे. बस इकडनं असं आलं. तिकडं वेगळा पट्टा, परत तिकडं आतमध्ये वेगळा, या साईडला वेगळा. रूम शोधूच माज मोडलाय. आता रूम बी दाखवतो तुम्हाला कसल्या रूम आहेत त्या. एका रूममध्ये 4-5 जण झोपणार आहे. 9 जण 2 रूमांमध्ये भागवणार. सत्यम कायचं टेन्शन आलंय मला. हा बरे लंट आहे म्हणतो तर लंट आहे चला बाय बाय. दाखवतो तर मला डायरेक्ट रूम. ही आपली रूम आहे. आतमध्ये दाखवतो तुम्हाला आता. आतमध्ये एवढी मोठी आहे. इकडे बाथरूम, आंघोळ करायला सगळे. इकडे बॅगा बिगा ठेवल्यात. गोविंदा गोविंदा. चला आता आम्ही बी चाललोय मुंडन करायला. डायरेक्ट टकलू आहे म्हणून. हे दार वडून घेऊ का फक्त. हा 3 रूम घेतल्यात पण 2 रूम मध्येच राहतोय. लेफ्ट टाक ले इकडनं पुढनं. हा कसं आहे गंजाबाई कसं दिसतंय. गोविंदा गोविंदा. चमकते वेणुगोपाल आई आहे. कसं झालंय चमकतंय का. स्वाप काम आहे होय. कसं आहे सोपं काम नाही. सगळ्यांचं आवरून झालंय. हा एकटाच असा आहे जो लुंगी घालतो. लय वेळ झालं. सगळे रेडी आहेत. फोटो काढणं चालू आहे. आता दर्शनाला जायचं आहे इथून. फोटोशूट चालू आहे माझं. साईडला गर्दी करू नका साईडला घे साईडले हो ना. फोटो कसं आहे वेणुगोपाल अय्यर.
पुत्तुस्वामी वेणुगोपालाय. हे सगळे लुंगी मॅन. माझा फोटो काढ. इथे हा, इथे. पद्धतीने सगळ्यांचे फोटो वगैरे काढून झालेले आहेत. आता आम्ही चाललोय दर्शनासाठी. आता इथून जाणार गाडीपाशी, गाडीत ठेवणार सगळे फोन आणि मग तिकडनं जाणार दर्शनाला. त्यानंतरचं तर काही तुम्हाला दाखवू शकत नाही, जेवढं भेटेल तेवढं दाखवतो. चला. वेणुगोपालाय कैसे अण्णा. दर्शनाला चाललोय आता. एकदम ओके मध्ये दर्शन झालंच पाहिजे. बघू 4 तास 5 तास किती तास थांबता येते तेवढं थांबायचं. अण्णा टाकला. रामकृष्ण मंडळी, तर आता आपण आलोय गाडीजवळ. दर्शन वगैरे झालं एकदम चांगलं. गर्दी होती पण झालंय दर्शन चांगलं. तर आता चाललोय जेवणाचं बघणार आहे. तिथं हॉटेल आहे. जेवण वगैरे करून तिथनं जाणार, रूमवरती झोपणार. मंदिर दाखवून तुम्हाला उद्या सकाळचं जाणार आहे आम्ही मंदिरासमोर. तर दाखवून सकाळी. आणि सकाळी लवकर उठून आम्ही जाणार आहे. इथले 4-5 मंदिर आहेत, जे काय आहेत तेवढे बघणार आणि दाखवतो मग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्ताची व्हिडिओ ही इथे सेंड करूया. चला बाय बाय.